या ठिकाणी संपन्न होत आहे, तेव्हा या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे सगळे पदाधिकारी, त्याचबरोबर विदर्भ मतदारसंघाचे पश्चिमचे अध्यक्ष आदरणीय नयनजी मुंडे सर, या रत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई आणि आपल्या समस्त महामानवांना मी अभिवादन करतो। आज संघर्ष महिला मंडळ वारी सहकुटुंब विहारात गेले पाहिजे हा बाबासाहेबांचा संदेश आहे आणि या संदेशाला अनुसरून आमच्या या रविवारच्या वंदनेचे पुरस्कर्ते प्रकाशजी बोरकर सर यांच्या देखरेखीखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम गेल्या 7 वर्षापासून सुरू आहे आणि आज 8व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि मला वाटते 317वी वंदना 316वी वंदना संघर्ष महिला मंडळ येथे संपन्न झालेली आहे। आणि आज जो माझ्याकडे विषय दिलेला आहे भारतीय बौद्ध महासभेचा जो उपक्रम आहे ती संविधान जागृती आणि संविधान सन्मान ही जी मालिका आहे ही मालिका भारतीय बौद्ध महासभेने सुरू केलेली आहे। पहिला पुष्प आमचे मित्र प्राध्यापक प्रमोद हरियाराव सरांनी गुंफलेलं होतं आणि त्याचा दुसरा भाग माझ्याकडे आलेला आहे। तो माझा विषय आहे भारताचे संविधान, त्याची प्रास्ताविका म्हणजे उद्देशिका, त्याला आपण उद्देशिका म्हणतो किंवा सरनामा म्हणतो किंवा प्रस्तावना म्हणतो। जे आपण एखादं पुस्तक लिहितो त्या पुस्तकाचं जे पहिलं पान असतं अर्पण पत्रिका, ती अर्पण पत्रिका कोणाच्या तरी नावाने दिलेली असते। जो कोणी लिहितो, कोणी आपल्या वडिलांना अर्पण करतो, कोणी देवाला अर्पण करतो, कोणी आईला अर्पण करतो। अशी ही संविधानाची जी उद्देशिका आहे हे कोणाला अर्पण करायची म्हणून एक चर्चा झाली, संविधानिक चर्चा झाली आणि आपण भारताचं संविधान लिहिलं आणि पहिलंच गौरवशाली वाक्य आहे आम्ही भारताचे लोक, म्हणजे लोकांना अर्पण करायची असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। त्याच्यावर चर्चा झाली, लोकांना मान्य नव्हतं। त्या सभेमध्ये विद्वान लोक होते, कोणी म्हणाले की देवाच्या नावानं अर्पण करा, कोणी म्हणालं अल्लाच्या नावानं अर्पण करा, कोणी म्हणालं वेगवेगळ्या अर्पण करा, पण त्याच्यावर एकमत झालं नाही। ईश्वराच्या नावावर अर्पण करा, एकमत झालं नाही। शेवटी मग मतदान घेण्यात आलं। जेवढे काही विद्वान लोक होते त्या सभेमध्ये 64-65 लोक होते, त्यापैकी मग मतदान घेण्यात आलं, लोक का ईश्वर, आणि मग मतदान झालं त्यावेळेस 65 पैकी 42 मतं लोकांकडून पडले, 42 मतं लोकांकडून पडले आणि 19 मतं ईश्वरावर पडली। म्हणजे इथं माणूस जिंकला, तिथं लोक जिंकले आणि म्हणून भारताच्या संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये पहिल्या सोडीमध्ये लिहिलेलं आहे आम्ही भारताचे लोक, म्हणजे आम्हीच आमचं राज्य, आम्हीच आम्हाला अर्पण करतो, आम्हीच ही भारताची घटना लोकांप्रती अर्पण करतो म्हणून आम्ही भारताचे लोक। इथून याचा प्रवास सुरू झाला तर शेवटी आम्ही अर्पण करीत आहोत, स्वतःप्रत अर्पण करीत आहोत, इथं संपला। म्हणजे 74 शब्दांची हे प्रस्तावना आम्ही भारताचे लोक, आम्ही स्वतःप्रत अर्पण करीत आहोत इथं संपली। आणि मग या संविधानाने आपल्याला काय दिले? या संविधानाने आपल्याला आपले मूलभूत अधिकार दिले, आपण जगावं कसं, आपण राहावं कसं, आपली अस्मिता काय, हा संपूर्ण घटनेचा वाप या पुस्तकामध्ये आहे। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय मेहनत घेऊन ही संविधान निर्माण केलं। कोणाची उसनी घेतली नाही, कोणाची कॉफी केली नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे
स्वराज्य होतं, शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. आणि म्हणून त्यांना भारतीय राज्यघटना लिहायला काही जास्त मेहनत लागली नाही. आणि मग भारताची राज्यघटना ज्या वेळेस तयार झाली त्यावेळेस मग पहिलं त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, आम्ही भारताचे लोक. आम्ही भारतीय लोक या म्हणजे संपूर्ण घटनेचा सार आहे. तर पहिलं आहे, या घटनेला माणसाला केंद्रस्थानी ठेवून हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि घटना लिहिण्यासाठी बाबासाहेबांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. तर आदर्श समाज व्यवस्था कशी निर्माण करायची या पुस्तकामध्ये आहे. आपण पाहिलं असेल, वाचलं असेल. पहा, वाचा. भारताचं संविधान प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे. कारण तो आपल्या जीवनाचा जाहीरनामा आहे. आपल्या जीवनाचा एक आदर्श असा एक हे आहे. त्यामुळे आपण ते वाचलं पाहिजे. आता त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे. आम्ही भारताचे लोक सुरू होतो आणि नंतर आम्ही म्हणजे खूप आम्ही सर्व भारतवासी. ही आमची घटना, हा आमचा देश, हे आमचे सार्वभौम. आता पहिलं दुसरं वाक्य आहे सार्वभौम. त्या उद्देशिकेमध्ये सार्वभौम म्हणजे काय? तर सार्वभौम म्हणजे आम्ही स्वतंत्र झालो, आम्ही आमचे निर्णय घ्यायला तयार आहोत. आम्ही स्वतंत्र झालो, आम्ही स्वतंत्र भारतामध्ये राहतो, ते निर्णय आम्ही घेणार म्हणजे सार्वभौम. सगळे मताधिकार तुम्हाला दिलेले सगळे. त्याच्यामुळे हा सार्वभौम हा पहिला शब्द आलेला आहे. त्याचा पुढचा शब्द आहे समाजवादी. समाजवादी म्हणजे सेक्युलर नाही. समाजवादी म्हणजे धार्मिक नाही. समाजवादी म्हणजे आपल्या कल्याणाचा मार्ग, समाजाच्या कल्याणाचा मार्ग लोकांनी निवडला पाहिजे आणि आपण आपलं कल्याण करून घेतलं पाहिजे. हा त्या अर्थाने ते समाजवादी हा शब्द आलेला आहे. म्हणजे समाजवादी या देशामध्ये जो काही मजूर वर्ग आहे, श्रीमंत वर्ग आहे, त्या समान लोकांना समान वेतन, समान काम, समान दर्जा देण्याचं काम या समाजवादी शब्दामध्ये केलेलं आहे. आणि चौथा शब्द आहे धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्व धर्म समभाव नाही. आपण म्हणतो की आम्ही सर्व धर्म समभाव आहोत, पण त्याचा अर्थ इथे असा होत नाही किंवा मी निधर्मीही नाही किंवा सर्व धर्म समभावही नाही. याचा थेट अर्थ असा होतो की राज्य कारभार करताना आम्हाला कुठलाही धर्म नाही, या देशाला कुठलाही धर्म नाही. तुम्ही व्यक्तिगत पातळीवर तुमचा धर्म पाळा. तुम्हाला भारतीय राज्यघटनेने ते पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. हिंदू आहे, बौद्ध आहे, मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे. तुम्ही व्यक्तिगत पातळीवर तुमचा धर्म आहे, पण राज्य करताना किंवा आपल्या राज्याला किंवा देशाला कोणताही धर्म नाही, असा या धर्मनिरपेक्षतेचा अर्थ होतो. नंतर आली लोकशाही. तर सगळ्यांना माहीत आहे आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. पेशवाई गेली, राजेशाही गेली आणि आपण स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला लोकशाही दिली. लोकशाही म्हणजे काय? लोकांसाठी चालवलेला राज्य म्हणजे लोकशाही. पूर्वी राजाच्या पोटातून राजा जन्माला यायचा. आपण स्वतंत्र झाल्यानंतर आता मताच्या पेटीतून आपला राजा जन्माला येतो, आपला प्रतिनिधी जन्माला येतो. हा संविधानाच्या मार्फत जे राज्य चालवले जाते ते राज्य आपण चालवतो. आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि आपण त्या देशाचे मालक आहोत. भारतीय राज्यघटनेने आपल्याला एवढा अधिकार दिला आहे की या देशाचा मालक कोणी अदानी अंबानी नाही, कोणी मोदी नाही, कोणी फडणवीस नाही, तर या देशाचा मालक इथला समस्त वर्ग आहे. समस्त लोक या देशाचे मालक आहेत. मग तो गरीब असो, श्रीमंत असो. पुढचा शब्द आहे गणराज्य. आता गणराज्य म्हणजे काय? लोकशाहीमध्ये गणराज्याला फार महत्व आहे. ज्या निवडणुका होतात त्या निवडणुकीद्वारे आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि त्या लोकप्रतिनिधीमार्फत आपल्या देशाचा कारभार चालतो, कल्याणकारी राज्याचा कारभार चालतो. मग आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देतो
मग त्यासाठी राष्ट्राला एक प्रमुख व्यक्ती हवा असतो. तर आपल्या देशाला 2 प्रमुख व्यक्ती आहेत, एक राष्ट्रपती आणि दुसरा पंतप्रधान. या 2 व्यक्ती कोण निवडून देतो? आपणच निवडून देतो. आपले जे प्रतिनिधी आपण तिथं पाठवतो ते प्रतिनिधी आपल्या देशाच्या प्रमुखाची निवड करतात आणि देशाच्या कुठल्याही सामान्य नागरिकाला राष्ट्रपती किंवा पंतप्रधान निवडण्याचा अधिकार घटनेनं दिलेला आहे. सामान्य माणसाला आपल्याला राष्ट्रपती पंतप्रधान निवडण्याचा अधिकार दिलेला आहे. एवढी मोठी आपल्याला राज्यघटनेने फार मोठा वारसा दिलेला आहे. आता पुढचे शब्द आहे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. हे आपली ताकद आहे. हे जे शब्द दिलेले आहेत बाबासाहेबांनी त्या भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये, ही आपली ताकद आहे आणि या ताकदवर आपण आपल्या देशाचे मालक बनलेलो आहोत, हे लक्षात ठेवा. नंतर येतो सामाजिक न्याय. सामाजिक न्याय म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतांना संधी देणे. तुमच्यामध्ये ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांना संधी देणे आणि त्या क्षमतांची उपलब्धी जात, धर्म, लिंग याच्यावर नाही, तुमच्या जातीवर नाही, तुमच्या पंथावर नाही, तुमच्या धर्मावर नाही, तर तुमच्या क्षमतांवर. तुम्ही शिकलेले असाल, तुम्हाला त्या पद्धतीचं ते पद मिळेल आणि या क्षमतांचा विकास आपल्या भारतीय राज्यघटनेने आपल्याला दिलेला आहे. नंतर आहे आर्थिक न्याय. आर्थिक न्याय काय? समान रोजगार, समान वेतन. मग स्त्री असो पुरुष असो, एखाद्या शाळेमध्ये जर एखादी शिक्षिका आहे, शिक्षक आहे, तर त्यांना समान वेतन दिलेलं आहे. ते शिक्षिका आहे म्हणून तिला कमी वेतन आहे का? नाही. तर कायद्यानुसार स्त्री असो वा पुरुष असो त्यांना समान वेतन दिला पाहिजे. हा झाला आर्थिक न्याय. नंतर आहे राजनैतिक न्याय. आता राज्यव्यवस्था चालवण्यासाठी आपल्याला काही जी न्यायिक संविधानिक बाबी आहेत आणि त्या बाबी संविधानिक बाबी ज्या आहेत त्यासाठी आपल्याला आपले न्याय हक्क मिळावे, आपल्यावर अन्याय अत्याचार झाले तिचे न्याय हक्क मिळावे म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये न्याय, राजनैतिक न्याय दिलेला आहे. नंतर आहे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना या विचारांचे स्वातंत्र्य. तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुम्हाला विचार स्वातंत्र्य आहे, तुम्हाला भाषण स्वातंत्र्य आहे. या विचार स्वातंत्र्यामुळे तुम्ही बोलू लागले, तुम्ही भांडू लागले, जी ताकद दिली आहे ती भारतीय राज्यघटनेने दिलेली आहे आणि आपण व्यक्त झालो पाहिजे. अन्यायाच्या विरोधात आपण व्यक्त झालो पाहिजे आणि अन्यायाच्या विरोधात आपण भांडलो पाहिजे, बोललो पाहिजे. आपले जे अधिकार आहेत ते अधिकार मिळवून घेतले पाहिजे, कारण आपण या देशाचे मालक आहोत, आपला हा देश आहे. आणि समाजातील इतरही सर्व घटकांनी हे सगळं भान ठेवून भारतीय राज्यघटनेची जे काही मूल्य आहे, संविधानिक मूल्य आहे, त्याचा आत्मसात करून ती आपण आपल्या अंगीकृत करून त्याप्रमाणे वागलं पाहिजे, असं या उद्देशिकेचे पत्र आहे. इथं थांबतो. जय आहे आणि त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपल्याला भटकर सरांनी दिलेली आहे. धन्यवाद भटकर सर. त्यानंतर शुभेच्छापर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर, सर्व बहुजनांच्या महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि ते उपस्थित असलेले सर्व भारतीय बौद्ध महासभेचे शिलेदार आणि या महिला मंडळाच्या सर्व महिला यांना सर्वांना आणि आपल्या सर्वांना इथे उपस्थित असलेल्या बौद्ध उपासक उपासिकांना माझा सप्रेम जय भीम. नमो बुद्ध. गत 3 वर्षापासून आणि आजची 316वी ही रविवारची बुद्धवंदना आणि या बुद्धवंदनेतून नुसतं बुद्धवंदनाच न घेता दर दिवसाला कुठला तरी उपदेश द्यायचा, कुठला तरी संदेश द्यायचा. आज भटकर सरांनी अतिशय संविधानाची जी प्रास्ताविका असते आणि त्या प्रास्ताविकेत काय आहे तर सविस्तर त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि संविधान हे प्रत्येकाला समजायला हवं
याआधी सुद्धा ज्यांनी सुरुवात केली बालेराव सरांनी, त्यांनी अतिशय मागच्या रविवारी म्हणजे सोप्या भाषेत संविधान समजून सांगितलेलं आहे आणि अशी संविधानाची मालिका ही सतत सुरू राहावी सरांनी त्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. भारतीय बौद्ध महासभेने सुद्धा पुढाकार घेतलेला आहे आणि हा आपला उपक्रम हा सतत तेवत राहावा हीच तथागताचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम, नमो बुद्ध. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता जिम्माई, माता सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना परिवारवंदन. आज आपल्या इथे भारतीय बौद्ध महासभेचे सर्व सभासद, पदाधिकारी आणि संघर्ष महिला मंडळाचे आलेले आहे. त्यांना सर्वांना माझा जय भीम. आज माझा विषय आहे संविधान आणि लोकशाही. आपण आज भारताच्या अभिमानाने लोकशाही अनुभवतो. त्या भारताच्या आधारस्तंभाचे नाव संविधान. भारताचे संविधान हे केवळ एका देशाचा कायदा नाही, तर ते आपल्या समाजाची संस्कृती, मूल्ये आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले गेले आणि 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. संविधानामुळे आपण एका सामान्य नागरिकापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत समानतेने वागण्याचा संधी मिळवली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशाच्या संविधानाचे शिल्पकार. त्यांनी प्रत्येक घटनांना समान हक्क, न्याय आणि बंधुतेची हमी दिली. त्या दृष्टिकोनातून फक्त एका वेगळ्या सुधारणेसाठी नव्हता, तर भावी पिढ्यांसाठी एक सक्षम आणि समतामूल्य समाज उभारण्याचा होता. त्यांनी आम्हाला लोकशाही खरी ओळख दिली. लोकांसाठी, लोकांद्वारे आणि लोकांकरिता असलेली शासन पद्धत. परंतु आजच्या काळात आपल्याला विचार करावा लागेल की आपण आपल्या संविधानाच्या आणि लोकशाहीच्या मूल्यांशी प्रामाणिक आहोत का? अनेकदा जातीवाद, भ्रष्टाचार आणि असमानता या गोष्टीमुळे लोकशाही आणि मूल्य विसरले जाते. संविधान फक्त पुस्तकात ठेवण्यासाठी नाही, त्यातील सर्व आपल्या प्रत्येकाच्या कृतीत दिसली पाहिजे. संविधानाने दिलेला समानतेचा अधिकार आपण प्रत्येक व्यक्तीला देत आहोत का? लोकशाही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून ती प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमानाने जगण्याचा हक्क देण्याकरिता प्रक्रिया आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर एक थोर विचारवंत, समाज सुधारक आणि भारताच्या समता मूल्याचे स्वप्नाचे प्रवर्तक होते. त्यांनी शोषित आणि वंचित घटकांच्या अधिकारासाठी आपला संपूर्ण जीवनभर संघर्ष केला. आपण सर्वांनी संविधानाचा सन्मान केला पाहिजे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महाकारुण तथागत गौतम बुद्धांचा, महाकारुण तथागत गौतम बुद्धांचा. असं नाही, हात वरत करून बोला. असे मुरजल्यासारखे झाले, वंदना केली मुरजले तुम्ही, असं झालं. जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. एक साहेब, एक साहेब, एक साहेब. जय भीम, जय भीम, जय भीम. भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा, भारतीय बौद्ध महासभेचा एक साहेब, एक साहेब, एक साहेब. जय भीम, जय भीम, जय भीम. आता नाश्ता करू शकता.